शिवसेना हे फिनिश पक्षाप्रमाणे आहे. जसं फिनिश पक्षी राखेतून पुन्हा उभारी घेते तसं शिवसेना पुन्हा उभारी या ठिकाणी घेईल. जसं कुंभार मातीला आकार घडीतो, मातीला मडकं रांजण असे अनेक आकार या ठिकाणी घडीतो, तसं शिवसेना या ठिकाणी ज्याची अवकात नव्हती, ज्यांना कधी कुत्रं खात नव्हतं असल्याला त्या ठिकाणी शिवसेना घडलेला आहे. कुंभार मडकं करतो, कोणतं मूर्खं अडचणीला जाते, कोणतं मडकं पाण्याला जाते, कोणतं मडकं जय श्रीराम जय राम श्रीराम जय जय रामला जाते, कोणतं मडकं फुटून जाते. हे जे 6 मडके गेलेले आहेत हे जय राम श्रीराम जय रामला या ठिकाणी गेलेले आहेत. असल्या गद्दारांना ज्या ठाण्याच्या आनंद दिघे साहेबांनी सजा दिलेली होती, गद्दारांना माफी नाही, तसंच या ठिकाणी या गद्दारांना एका रांगेमध्ये उभा टाकून गोळ्याने ह्यांना उडीलं पाहिजे. आणि उद्धव साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण मवाळ भूमिका घेऊ नका. ज्याला जायचं त्यांनी जा असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू नका. ज्यांनी जातील त्यांना जोरान हाना असं तुम्ही शिवसैनिकाला आदेश द्या. मवाळ भूमिका सोडून टाकून द्या. ह्या मवाळ भूमिकेमुळं शिवसेनेच्या पाठीत त्यांची अवकात नाही, ज्यांची लायकी नाही असे या ठिकाणी शिवसेनेच्या पाठीत या ठिकाणी वार करू लागलेले आहेत. अशा गद्दारांना धडा शिकला पाहिजे. ह्यांना एका रांगेत उभा टाकून गोळ्या घातले पाहिजे. दुर्दैवानं माझ्यापाशी पिस्तूल नाही. जर माझ्यापाशी जर पिस्तूल राहिले असते, आईची शपथ घेऊन सांगतो, एका रांगेमध्ये उभा टाकून ह्या सगळ्याला गोळ्या घातला असतो मी. पण दुर्दैवानं माझ्यापाशी पिस्तूल नाही. साल्या गद्दाराची आवलाद एका बापाची आवलाद नाही, ते एका बाईची आवलाद नाही. ज्या मायसमान आईला यांनी गद्दारी या ठिकाणी करत आहेत, ह्यांना येणाऱ्या काळामध्ये सळोकी या ठिकाणी करतील. अहो पैसा 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 काय करणार तुम्ही पैसा घेऊन? किती दिवस तुमचा पैसा चालणार आहे? पण गद्दारीचा टीका, गद्दारीचा शिक्का मरेपर्यंत, मेल्यानंतर सुद्धा तो गद्दारीचा शिक्का तुमच्या माती या ठिकाणी राहणार आहे, तुमच्या कपाळी या ठिकाणी राहणार आहे. पैसा पैसा पैसा. आपण एवढं शरीर आपण जपतो, तो शरीर सुद्धा आपल्यापर्यंत येणार नाही. तर तुम्ही केलेली गद्दारी तुमच्यापर्यंत काय येणार आहे? हिटलरशाही राहिली नाही, तर हे मोदीशाही, हे अमितशाही, हे शिंदेशाही किती दिवस राहणार आहे? येणारा काळ हा तुम्हाला सोळोकी पोळो करून सोडणार आहे. लोक तुम्हाला भेटतील तिथं, लग्नात कार्यात मोठीत जिथं भेटतील तिथं जोड्यानं राहणार नाही, जोड्यानं.